नारोजी आणि रखमाईचं घर म्हणजे जणू जुनं वाडाच होता. त्यांची 4 मुलं, सगळ्यात मोठा दिगंबर, नंतर शांत असा जयवंत, तिसरा हुशार सत्यजित आणि सर्वात धाकटी लाडकी मंजिरी. या झाडाच्या पारंब्या होत्या. नारोजींनी आयुष्यभर काबाड कष्ट करून पुण्याला 2 घरे, शेती आणि बँक बॅलन्स उभा केला होता. रखमाईने हे कुटुंब फक्त प्रेमाच्या धाग्याने नाही तर आपल्या हातच्या चवीने आणि संस्कारांनी बांधून ठेवले होते. नारोजी 75 वर्षांचे झाले. त्यांना वाटले माझ्या हयातीतच सर्व व्यवस्थित झालेलं बरं. त्यांनी मुलांना बोलावले आणि शांतपणे म्हणाले, पोरांनो, आता मला जास्ती नाही जगायचं आहे. तुम्ही मोठे झालात. तुमचं आयुष्य सेट आहे. मी आणि आईने ठरवलंय आता वाटणी करायची. दिगंबर म्हणाला, बाबा यात काय एवढं, तुम्ही सांगा तसं. वाटणी झाली. मालमत्ता, पैसा, सोने यांचे वाटप कागदावर व्यवस्थित झालं. पण जेव्हा मुख्य प्रश्न आला तेव्हा घरात शांतता पसरली. सत्यजितने थोडा वेळ घेतला आणि वडिलांना विचारले, बाबा घराची आणि शेतीची वाटणी झाली, पण आई आणि तुमची तुमची वाटणी कशी करायची? हा प्रश्न ऐकून रखमाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. जयवंत म्हणाला, बाबा तुम्ही आणि आई म्हणजे कुठलीही वस्तू नव्हे, पण सध्याच्या परिस्थितीत तुम्ही दोघांची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही एक योजना केली आहे. 4ही भावंडांनी ठरवले. दिगंबर, पहिल्या 6 महिने बाबांना स्वतःकडे ठेवेल. जयवंत, त्यानंतर 6 महिने आईला सांभाळेल. सत्यजित, त्यानंतरचे 6 महिने दोघेही त्यांच्या घरी राहतील, कारण त्याचे घर मोठे आहे. मंजिरी, ती परदेशात असल्याने ती प्रत्येक वर्षी 2 महिन्यासाठी भारतात येऊन सेवा करेल आणि बाकीचे पैसे दरमहा पाठवेल. नारोजीने डोळे मिटून घेतले. त्यांना वाटलं, पोरांनी माझी किंमत फक्त जबाबदारी म्हणून केली का? रखमाई साडीच्या पदराने डोळे पुसत शांत बसल्या होत्या. योजनेनुसार नारोजी आणि दिगंबराच्या घरी गेले. पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं, पण लवकरच दिगंबरच्या बायकोला सासू सासऱ्यांची सेवा म्हणजे एक काम वाटू लागलं. नारोजींना त्यांच्या नातवाबरोबर बोलण्याचीही मोकळीक मिळेना. ते फक्त टीव्ही समोर शांत बसायचे. 6 महिन्यानंतर आई जयवंतकडे गेली. जयवंत खूप प्रेमळ होता, पण त्याचे घर लहान होते. रखमाईंना त्यांच्या खोलीत गुदमरल्यासारखं वाटायचं. त्या जेवायच्या टेबलावर सगळ्यांसाठी आवर्जून काहीतरी बनवायच्या. पण आई, आता आम्हाला डॉक्टरांनी तेलकट गोड खायला मनाई केले, असं बोलून त्यांचं मन मोडलं जाई. नारोजी आणि रखमाई वेगवेगळ्या घरामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये एकमेकांच्या आठवणीत जगत होते. त्यांची वाटणी वस्तूसारखी झाली होती. एके दिवशी नारोजीने जयवंतला फोन केला. अरे जयवंत, मला तुझ्या आईची खूप आठवण येते. मी उद्या सकाळी तिला येतो भेटायला. बाबा नको, तू आता दिगंबरकडे आहेस. मी आईला घेऊन येतो संध्याकाळी. म्हणजे तुमच्या दोघांची पाळी बदलायची वेळ जवळ आली आहे ना. मी आईला घेऊन सत्यजितकडे घेऊन जातो आणि तुमची पाळी संपल्यावर तुम्हाला सत्यजितकडे घेऊन येतो. हे ऐकून नारोजींचा फोन हातातून खाली पडला. त्यांना जाणवलं, पैसा वाढता येतो, मालमत्ता वाढता येते, पण जन्म देणाऱ्या आईवडिलांना वाटून घेऊन त्यांचे प्रेम, त्यांचे आशीर्वाद कसे घ्यायचे? सत्यजितच्या घरी दोघांची भेट झाली. दोघेही थकलेले, डोळ्यात एक प्रकारचा रिक्तपणा. रखमाईंनी नारोजींचा हात हातात घेतला आणि आशोडीने भिजलेल्या स्वरात म्हणाल्या, नारोजी, मला वाटणी नको हवी होती. पोरांचं एकत्र प्रेम हवं होतं. वाटणी मालमत्तेची नव्हे, माझ्या जीवांच्या तुकड्याची झाली. 4ही मुलं जेव्हा ही चर्चा ऐकत होती तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी वडील म्हणून नव्हे तर वस्तू म्हणून आईवडिलांची वाटणी केली आहे. त्या दिवसापासून 4ही मुलांनी आपली योजना रद्द केली. त्यांनी नारोजी आणि रखमाईंना त्यांच्या जुन्या घरात परत आणले आणि ठरवले की आता कोणीही त्यांना घराबाहेर काढणार नाही. सर्वजण एकत्र येऊन त्यांची सेवा करतील, कारण त्यांना समजले होते आईवडील हे प्रेम आणि संस्काराचे मूळ आहेत. त्यांची वाटणी करणे म्हणजे आपल्या आयुष्यातून आधार आणि आशीर्वाद काढून टाकणे आहे.